स्वामींच्या चमत्कारिक गोष्टी भाग 4. पटवर्धन कुटुंबियांना स्वामीचे गणेश रूपात दर्शन. एकदा स्वामी मंगलवेढाहून चळआंबे गावी आले. ते तेथे एका औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. या गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामीची अखंड सेवा करायची. त्यांची नित्य पूजा करायची. नैवेद्य म्हणून रोज मध्यान्ही प्रसादाचे ताट स्वामी पुढे ठेवायचे आणि रात्री फळाचा नैवेद्य दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली. आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता. पटवर्धन हे गणपती भक्त होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू असे. स्वामींची पूजाही ते तितक्याच निष्ठेने करत होते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणण्याच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी गोंधळली. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रगट झाले आणि सर्वांना मकरात त्यांचे दर्शन घडू लागले. सर्वांनाच तेव्हा आश्चर्य वाटले व त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे परमेश्वराचेच मूर्त रूप आहेत. आरती संपवून सर्वजण बाहेर औदुंबराजवळ आले तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामीची पूजा केली. आरती म्हटली व टबक खाली ठेवून स्वामींना नमस्कारसाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. इतक्यात तेथे एक उंदीर आला. स्वामींनी त्याला जवळ केले. त्या उंदराबरोबर तेही क्षणात गुप्त झाले. आता झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होता. चळआंबेमधून स्वामी अदृश्य झाले. ते क्षणात परत मंगलवेढास आले. गावातली लोक दिवाळीसारखीच आनंदी झाली. तेथे स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे हरण केली. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विम्स मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.